कुठे गेलं? पोरग दिसून नाही राहिलं मला. कुठे गेलं? जसा बाप तसं पोरग हिंडत असेल इकडे तिकडे, गेलं असेल कुठे. मी का हिंडू राहिलो का? मावर गेलो म्हणतो मी का हिंडगोळा हाव का मी? हिंडगोळा हाव का म्हणलं? नाही तुम्ही काय हिनगोळ्या, मी हिनगोळ्या. मावर गेलं असेल मग मावरच गेलं ते. हो जेवलं का नाही ते? जेवलं का नाही म्हणलं? कायचं जेवलं अजून आलं नाही, त्यानं तोंड नाही दाखवलं मला. 3-4 घंटे होऊन राहिले. कुठे गेलं काय मालूम लेकाचं. हो आलं घाई आलं तर मग कपडे गिपडे काढले आणि गेलं कुठे गेलं तर. हो नाही त्याला बदलायला लागते. एक खेप हातातून काढतोच मी दिले गाले. हो जरासं थांबत नाही ना घरी. नीरा हिंडत राहते इकडे तिकडे लेकराय संग. नीरा भंटलपणा करते लेकाचा. थांब त्या लेखान दिवशी मी काढतोच हाता खालून. राहू द्या ना म्हणलं, राहू द्या ना. कायले स्वतःच्या हाताने जिरून घेता तुम्ही? कायले म्हणलं हिवशी करून घेता? मग तुम्ही त्याला मारलं होतं तर मग कसे तुमच्या दात घासायच्या बसने त्याने संडास घासला होता? कसं मग तुमच्या तोंडाचा वास एकदम बेकार. ना त्याच्या जन तुम्ही त्याला म्हणत नाही, बोलत नाही, मारत नाही. हो मारलं गिरलं डबल संडास घासाव त्यानं लेकाच्यानं. आहे का नाही? नसली ते वर होऊन जायचं मग. लाड होय नाही तुमचा लाड. पहिल्यापासून लाड करत आले तुम्ही. मग त्याचाच होय ते परिणाम भोगता मग आता तुम्ही. मग त्याले आणि एखाद दिवशी तुम्ही कोलडांडा खाला. हो कोलडांडा खाला तुम्ही त्याले. माया ऐका तुम्ही. हो त्याशिवाय ते सुधरत नाही ते पोट्ट. सुधरतच नाही ते. हो त्याला एक बार कोलडांडा घालाच लागते. ते आले ना, मालक आले ना. काव मालक या इकडे, या म्हणलं या इकडे. बोला बाबा काय म्हणता, बोला ना. कुठे गेल ते म्हणलं? काही अतापताच नाही तुमचा. काय दिसून नाही राहिले बा डोळ्यानं. तुमची आई म्हणे आले म्हणे घडीभर. कपडे गिपडे काढले आणि गेले म्हणे बाहेर तुम्ही. काही समजून नाही राहिलं तुमचं काय सुरू आहे काय नाही, काय करू राहिले तुम्ही. काय कुठे इसा लावा गेल ते तुम्ही? कोणाचं घातलं काही खटल्यावर म्हणलं आता आज? काय बाबा मजा घेऊन राहिले. नीरा मी तुम्हाला खुचीनपणा करणार दिसू राहिलो का? जरी ते मला नाव ठेवतात कोणी. बाहेरचे ते ठेवते तुम्ही ठेवू राहिले घरचे. मला कोणीतरी चांगलं म्हणा. एखादं कोणीच म्हणत नाही ना मला. तुम्ही कामच चांगले करता म्हणून तर तुम्हाला लोक चांगलं नाव ठेवतात. मग तुमच्या कामाच्यानं नाव ठेवतात ना तुम्हाला. थांबा तुम्ही 5 मिनिटं. ए परशा कुठे गेलता रे? कुठे गेलता म्हणलं? तोंड नाही दाखवलं तर 2-3 घंटे झाले. कुठे गेलता तू? पायात चप्पल नाही, काय नाही, अंगात शर्ट नाही, हे नाही. कुठे हिंडा घालता म्हणलं? कुठे गेलता इसा लावायले? बाबा काय समजून नाही राहिलं मला. आज तर फायरिंगच घेऊन राहिले तुम्ही मावर. तुला काही समजतं का नाही म्हणलं? पोरग थकून गिकून आलं. आलं त्याला पाणी द्या बाबा. जेवला का नाही विचारा. भूक लागली असेल तर वाळून द्या. ते नाही ते भलतं सुरू आहे. मग चल दे वाळून, मला भूक लागली. बापा तू तर आडरच ठोकून राहिला जसं काय साहेब हो एखादा. चल दे वाळून, मला भूक लागली म्हणून राहिला. हॉटेल का म्हणले? हॉटेल काय? मुकराव नाहीतर तुझ्या ब्रशानं संडास घासीन पडते. हो माया तर घासल्या आता तुझ्या ब्रशानं घासीन मुकराय. तुला द्यायचं नाही का वाळून? तुला द्यायचं का नाही? हो का नाही सांग मला. सांग मला द्यायचं का नाही ते. नाही देत. नाही देत. हात नाही घे. चाल हात आहेत ना तुले? 2 हात आहेत ना, 2 पाय आहेत. चालत जा घरात मी. चल हाताने घे वाढून. तर ते भाजी भाकर ठेवलेली आहे, खाऊन घे. कायची भाजी गेली? भाजी कायची गेली? सांग भाजी कायची गेली? आवाज खाली कर. आवाज खाली कर म्हणलं. रातचा टाइम आहे, बोंबलू नको तू. आवाज खाली कर. सांग ना मग भाजी कायची आहे? भाजी कायची सांग ना मग. ते गंजातनी पाय तुला डोळे आहेत ना? घरात नाही जाय. त्या गंजातनी पाय कायची भाजी आहेत आणि ढोस मोकाड्यानं. काय बाबा कुठून आणलं तुम्ही हे? कुठून आणलं म्हणले दप्तर म्हणले? समजून नाही राहिलं मला. असं बोलणं असतं का कुठे? परश्या मी झोडपतच बसीन बरं. मी लय मारत बसीन म्हणलं. मोकळा होय घरात नाही. जेव फटकन. हलो कर घरात नाही. बाबा रे मशीन गरम झाली रे. हो चाललो. असं चिवा लागते तिथे झाकत नाही. मग तुम्ही बोलता हो का प्रेमाने घेऊ राहिले. काय नाही लाड काढ कर लागत. असंच बोला लागते. 2 झोडपे द्यायला लागते ठेवून. मग काय मारतं त्याले? मार खाऊ अंग लोखंडाचं झालं त्याचं. उलट का लागत नाही त्याला, आपल्या हाताला लागते. काय मारतं त्याले? मग त्याला लागत नाही म्हणून तर म्हणून राहिली त्याला. बांधून ठेवून कोलदांडा घाला त्याला. मिरचीचे धुपट खालून. मग पाना कसा सुधरते. 2 दिवसात तर सरळ होते. करू ना. थांब टाइम येऊ दे ना. तसंच करू आपण. थांब कुठे जाणार आहे ते? करू ना आपण. मग काही टाइम गेल्यावर मग तर हातातून निघून जाते ते. मग करू काही टेन्शन नको घेऊ. करू आपण. अरे काय हिरामन? अरे बोल ना म्हणलं गुणंता. बोल ना काय म्हणता? ये इकडे ये. काय वहिनी झालं का नाही म्हणलं जेवण घेऊन? झालं का नाही म्हणलं? मस्त बसले 2 जण बाबा गोष्टी सांगत. भाऊजी पोरान का आणलं म्हणलं? आता आलं म्हणलं घरी. हो त्याचीच वाट पाहत बसली होती मी. मग
म्हणा लेकाचं माई पितर आता झालं ना. हे दोघं कुठे जातात, काय करतात, काय कोचूनपणा करतात, कुठे इसा लावायला जातात, काही मिळायला मिळच नाही यायचा. हो नीरा हिंडत राहतात भंटा लावून, इकडे हिंड तिकडे हिंड. नीरा हिंडतात ना वावरा फावरा ना, इकडे जाय तिकडे जाय, झाडावर यंग. कोणाची सायकलच पंक्चर कर, कोणाची गाडीच पंक्चर कर. कोणाचं टोपले टापले भंगारात नाही, काहीच्या काही सुरू आहेत नाही याचे धंदे. झोडपे जाणार त्याले, मारत जाणार त्याले, हाता खालून काढा तुम्ही त्याले. लागत नाही ना, किती झोडपे देतो. मी देतो अलग, त्याची माय देतो अलग. लागत नाही ना त्याला, उलटा आमच्या हाताला लागते. हो काय सांगू तुम्हाला. हो ना बेले का हे पा मा पोराला पण किती मारा नाही पा, हे मारते अलग मी मारतो अलग. तरी फोकण्याच्या लागतच नाही ना बा त्याला, लागतच नाही, उलटा आमच्या हाताला लागते बा. का याम काढतात का म्हणलं हे, याम काढतात का. काचा यामन फॅम बे, कुठे यामन फॅम काढू राहिले ते. हट याम फॅम काय नाही. मारा खाऊ पक्के झाले म्हणले ते. हो सहन करतात ते आता. हो किती मारा काही फरक नाही पडत. हो म्हणून यायला म्हणलं मी परशेच्या बाबाला म्हणलं होतं याला कोलदांडा घालू आपण आणि खालून मिरची दुपट देऊन देऊ. हो असं म्हणलं होतं. मला तसंच करावं लागेल मग. नाही मला मी तसंच करतो मग. हो तेव्हा तरी सुधरून लागायचं ते. निरा काव आणला आम्हाला त्यानं घरातनी. ते भाजी काजी बनवली तो म्हणलं ते. भाजी काजी बनवली ते बेसन आणि फेसन. बेसन आहे का ते, त्याला भाजी म्हणतात का ते. बापा पोरगो तुला दुरण बोललो बापा. बाबा तुम्हाला धाका ठेवू राहिला इथं. बापा काय रे काय धाका ठेवू राहिला का आम्हाला तू. काय म्हणजे काय भाजी होय का ते. बेसन केलं आणि भाजी होय म्हणतं. ते बेसन फेसन खात नाही मी. चाल दुसरी भाजी कर मला. चल लवकर दुसरी भाजी करून दे. तू नोकरीन नाव रे, मी नोकरीन नाव म्हणलं दुसरी भाजी करून द्यायला. देत नाही करून. काऊन नाही देत. देत काऊन नाही म्हणलं तू. दे मला आत्ताच्या आत्ता. पाहिजे भूक लागली मला. भूक लागली ते भूक मग भूक. कुत्रे कशी भुकतात त्याची भूक तू. बाबा बाबा सांगा ना म्हणलं. द्या मला दुसरी भाजी करून द्या लावा मला. सांगा म्हणलं. बाबू परशान ऐकत जा तू, ऐकत जा ना बाबू. एका दिवशी काय होते बेसन खाल्लं तरी. खाय काय नाही होत. खाय आता दुसरी भाजी कुठून करावं तुले. किती टाइम लागते. खाय बेसन काय नाही होत. कोण खाते ते बेसन. कोण खाते म्हणलं. डंग पाणी आहे ते बेसन. त्याला बेसन तरी म्हणतात का ते. बेसन तरी होय का म्हणलं ते. मेला हे तर महापौरापेक्षा डेंजर आहे बाबा हे तर. खायशीन तर खाय बेसन. कसं असो खाय मोकळा ना. नाही दिन फटके म्हणलं झोडपत बसीन बरं मी. तू आणि मले मारत. चल मार ना मार. किती मार. चॅलेंज दे तुला. चॅलेंज मध्ये जर लागलं ना चॅलेंज देतो म्हणलं. चॅलेंज हो काही हरतो म्हणलं मी. त्या म्हणलं ना बेसन खा ते बेसन खाईत मी. चल मार. नाही लढली रे तू मला मारल्यावर तर मग काय म्हणलं म्हणा. परशान नाव नाही म्हणलं माया. परशान तुलाच लागते मला मारलं तर. पाय बर बाबू पाय बर. लढायचं नाही मग. आता सांगू राहिलो. नाहीतर करशील गावाचा मग लढू. आता सांगू राहिली मी. राहू दे ना ऐकत नाही. राहू दे ना म्हणून राहिलो तुला मी. राहू दे ना. माय पण काय होतं बा आता पुढे खाते का रट्टे परच्या. माझं जागू राहिली मलाच लागलं बापा रे. निब्बर अंग आहे याचं. लय कडक अंग आहे याचं बापा रे. तुला म्हणू ना मी राहू दे म्हणून. तुला झाली का नाही हुशी आता. परशा म्हणतात म्हणलं मला. परशा आता सांगून ठेवून देऊ राहिलो. कोणाची हिंमत नाही म्हणलं आपल्याला मारायची. हो जे कोणी मारीन त्यालाच उलट लागेन. हे परशा जाय तू. जाय बरं जेव बरं. जाय लवकर जा. घरात नाही जाय. तमाशा नको करू. जाय तू. नाही आपण खात ना बेसन खात नाही आपण. हो आपल्याला दुसरी भाजी लागन. हो जाय दुकानातलं काय खाय बापा. जाय तू. जा इथून जाय फटकन. जाय लवकर. तमाशा नको करू. पैसा द्या ना पैसा. पैसेच नाही तर कसं जाऊ दुकानात. द्या पैसे. जाय तू. मायना सांग. जाय देते तुला. जाय मायना सांग. मा बाबांना सांगितलं म्हणा जे खायचं ते खाय. जाय. यद्रोग सांगितलं असतं तमाशा होत नसता म्हणलं बाबा. तुम्ही पण तुमच्या जाण्यात झालं म्हणलं सबन हे. मग यद्रोग म्हणलं असतं दुकानात काय खाय म्हणून. आता तमाशा झाला नसता म्हणलं एवढा. मग जाय रे. जाय मोकळा. जाय लवकर. जाय. नाही वहिनी म्हणलं लागलं का तुम्हालाच. तुम्हालाच लागलं का म्हणलं. नाही तर काय भाऊजी. नाही तर काय माझ्या हाताची आग उरली बाबा. हो काय सांगू तुम्हाला बाबा. लय निब्बर अंग आहे ना पोट्ट्याचं. मलाच लागलं उलट. हो तिने दात काढते सुचते. हो इकडे माहित आपली मला माहित किती आग उरायली तर. मग काम नाही त्याला महाराज. मला अनुभव होता ना. मी तुला सांगू ना मी. तू ऐकलं नाही मग काय करतं सांग. हो ना काय करावं समजून नाही राहिलं. तुम्ही त्याला कोल्डाना घाला बापा. हो त्याला कोल्डाना घाला. नाहीतर कुठे हॉटेलला टाकून द्या त्याला. हो इथे काही ठेवू नका बाबा त्याला. हो का आणला त्याने निरा.
हो निरा मला भांडणं आणते रोजच्या रोज घरी. मला काही ते सहन नाही होऊ राहिलं बापा. हो बाया उठल्या की सुटल्या मानावानं बोट मोडते का. हो कसं पोरग आहे म्हणते तर. हो मला काही ते सहन नाही होऊ राहिलं. एक तर मी चालली जाईन कुठे, नाहीतर त्याला झाला एखाद्या हॉस्टेलला फस्टेलाच नाही. हा मला तसंच वाटते हिरामन, मला तसंच वाटून राहिलं. हो हे दोघं जण घालून देऊ का एक माया पोरग तुझ्या पोरग, हा टाकून देऊ हॉस्टेलात नाही. हो करू ना विचार हिरमय, करू याच्यावर जरासा. करू विचार करू जरासा. अव निरा विचार नाही तुमच्या जिंदगी चालली पण काही म्हणलं की विचार करू. एक तर कोल्डाना घाला त्याला उद्याच्या उद्या, नाहीतर हॉस्टेलात नाही टाका. हा त्याचं मुरवून टाका त्याची. हो जिरून टाका त्याची. हा जिरव ना त्याले. थांब ना, काढू ना त्याले हाताखालून काढू आपण. करू शाळा करू आपण त्याची. कुठे जाणार राहिलं का? बरं जेवला का म्हणलं तू? हा गुणवंता जेवला का तू? जेवलो मी. हो चल मग येऊ दुकानात ना, पुडी खाऊन येऊ एखादी. चल करू आपण विचार जरासा, काय करायचं काय नाही. हॉस्टेलात टाकायचं का काय करायचं. चल तिकडेच बोलू आपण. चल हो चाल.